च्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी अपडेट। 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाबाबत सरकारची मोठी घोषणा। राज्यातील नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान आता वाटप केलं जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, येत्या 30 मिनिटांमध्ये म्हणजेच की अर्ध्या तासामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपये जमा होणार आहे। बघा आज रात्रीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तिघेजण आज मुंबईमध्ये दाखल झालेले होते। मुंबईमधून DBTचे बटन दाबलेले आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये आज 50,000 रुपयाचे अनुदान येत्या अर्ध्या तासामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांचे अनुदान सोडलं जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात। तर सध्याची स्थितीला जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अर्ध्या तासामध्ये 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान आता जमा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्जाची परतफेड केली नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट 2 लाख रुपये जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्जाची परतफेड करणारे शेतकरी बांधव असाल किंवा तुम्ही कर्जाची परतफेड न करणारे शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे। तर हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे, कारण शेतकरी बांधवांनो, ज्यांनी कर्जाची परतफेड केली नसेल त्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये जमा केले जाणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी कर्जाची परतफेड केलेली असेल त्या खात्यामध्ये अर्ध्या तासामध्ये 50,000 रुपयाचे प्रोत्साहन जमा केले जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक केलेले असेल, म्हणजेच की DBT ॲक्टिव्ह केलेले असेल, आधार कार्डाशी बँकेशी लिंक केलेला असेल, यासोबत शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक केलेला असेल, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेलं असेल, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी बांधव म्हणून खात्यामध्ये 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान आता जमा केलं जाणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं नसेल, यासोबत मोबाईल नंबर बँकेला लिंक केलेला नसेल, फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये अनुदान मिळणार नाही आणि ज्यांच्या खात्यामध्ये कर्जाचे 2 लाख रुपये जमासुद्धा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयांची कर्जमाफी केली जाईल आणि जे नियमितपणे कर्ज फेडत आहे अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल। या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना हे अनुदान 50,000 रुपये मिळणार नाहीत। ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न जास्त असेल, ज्यांच्याकडे जमीन जास्त असेल, जे सरकारी कर्मचारी असतील, जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसतील, ज्यांच्याकडे पांढरे रॅशन कार्ड असेल, तर त्यांना पैसे मिळणार नाही। शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट आणि मोठी सूचना जाहीर होत आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला अनुदानासोबत तुमचे 50,000 रुपयेसुद्धा मोठे अनुदान मिळणार आहे आणि ज्यांनी या जिल्ह्यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांचे जिल्ह्यात भेटणार आहे आणि आपली कामे लवकरात लवकर पार पाडावी, जेणेकरून तुम्हाला येणारे हे जे अनुदान आहे ते तुम्हाला लवकरात लवकर भेटेल। म्हणून शेतकरी मित्रांनो, हे जर सविस्तर माहिती तुम्ही बघितली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि येणारे अनुदान त्यांच्यापर्यंत सुद्धा थेट होईल। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर केला असेल तर अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा, जेणेकरून तुमचे प्रश्न तातडीने उत्तर देता येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।